नमस्कार मित्रांनो. मोदी है तो मुमकिन है या उक्तीचा अजून एक हा पुरावा बघा. मी आता विजयदुर्ग तरळा रस्त्यावर उभा आहे आणि पाडगावच्या पुढे आलेलो आहे. साधारण मंचाच्या अलीकडे इथे एक काजू फॅक्टरी जी आहे तिथे आता उभा आहे आणि या रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम सुरू आहे, कॉन्क्रिटीकरणाचं. इतक्या वर्षामध्ये या रस्त्याने प्रवास करून आम्ही थकलो अक्षरशः, परंतु या रस्त्याचं कधी चौपदरीकरण होईल असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं, आणि ते सुद्धा कॉन्क्रिटीकरणाचं. तर मित्रांनो, याला विकास म्हणायचं नाही तर काय म्हणायचं आपणच ठरवलं पाहिजे. आणि केंद्रात मोदी शहा, नितीन गडकरींसारखे रस्ता मंत्री, आपल्या जिल्ह्यात नितेश राणेंसारखे पालकमंत्री आणि नारायणराव राणे यांच्यासारखे खासदार, हा जो काही योग जुळून आलेला आहे त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी खूप उपयोग होऊ शकतो. करून कसा घ्यायचा हा आपल्या क्षमतेवर अवलंबून आहे, किंवा आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेने त्याचा लाभ कसा उचलायचा ते आपल्यावर अवलंबून आहे. परंतु इथे असणारी आंबा बागायतदार मंडळी आणि काजू बागायतदार आणि त्या काजूवर किंवा आंब्यावर अवलंबून असणारे असे छोटे मोठे उद्योगधंदे यांच्यासाठी तरी याचा लाभ नक्की होईल, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि प्रवासही सगळ्यांचा सुखकर होईल. परंतु छोट्या छोट्या गोष्टींसाठी राजकारण्यांना नावं ठेवणारी जी मंडळी आहेत, फेक नरेटिव्ह पसरवणारी जी मंडळी आहेत, त्यांच्यापासून सावध होऊन हा जो विकास कुठे चालला आहे तो आपण प्रत्यक्ष पाहिला पाहिजे, आणि त्या विकासाच्या आधारे आपलाही विकास कसा होईल याचं पण आपण गणित समीकरण जुळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नुसती नावं ठेवून आणि नकारात्मक बोलून काहीसुद्धा साध्य होत नाही. असलेल्या संधीचा फायदा कसा घेता येईल तो सर्वांनी बघणं गरजेचं आहे असं मला वाटतं. धन्यवाद मंडळी.